नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर प्रीत आलेला आहे ऑफिसवरून, तर त्याला मी आज नाश्ता बनवते। तर आज नाश्त्याला बनवणार आहे मी कटलेट्स, म्हणजे ऑलरेडी बनवते मी। तर प्रीत सुद्धा मला मदत करतोय, कारण आता पाऊस पडतोय बाहेर, मस्त काहीतरी गरम गरम खाण्याची इच्छा झाली। वडापाव तर रोज खाणं चांगलं नाही, म्हणून विचार केला घरीच काहीतरी बनवूया नाश्त्याला। आणि खूप दिवस झाले मी कटलेट्स बनवले नाहीत आणि सामान सगळं घरामध्ये होतं अवेलेबल, म्हणून विचार केला पटकन 4-5 असे कटलेटच बनवूया आणि चहासोबत मस्त एन्जॉय करूया। आणि आज आम्ही ठरवले की आज आपण आईकडे जाऊया। खूप दिवस झाले आईकडे गेलो नाही आणि जरा कंटाळा पण आलाय। आईकडे गेल्यानंतर जरा तिच्याशी भेटल्यानंतर बोलल्यानंतर जरा बरं वाटतं, आपल्या घरी गेल्यानंतर सगळ्यांनाच छान वाटतं। तर मी पण ठरवले की आता आईकडे जाऊया। तर प्रीतला मस्त चहा नाश्ता देते आणि घरातली बाकीची सगळी कामं उरकते आणि मग जाऊ आपण आईकडे। तर इकडे आमचे कटलेट्स रेडी आहेत, चहा सुद्धा ठेवते, आलं टाकलेलं आहे। आणि इकडे बघा प्रीतचं एक्सपेरिमेंट चालू आहे, मोमोज। अच्छा, हे मोमोज आहेत का? वडे टाकतोय तो। हे मी असे बनवले, त्याला असं बेसनच्या पिठामध्ये हवे होते। एक प्रकारचे वडेच आहेत ते, पण ते शॅलो फ्रायवाले वडे आहेत, डीप फ्रायवाले नाही आहेत। सावकाश, अरे लाकडाचा कालचा घे ना, त्याला चरे पडतील। इंडियन मोमोज हा बघ, शेफ किचन मध्ये आले काय विचारायचंच नाही। मस्त असा ओटा आहे आमचा, बघू शकताय, बघायलाच पाहिजे ते। तर मंडळी रेडी झालेली आहे मी, रेनकोट घातलेला आहे का बाहेर पाऊस पडतोय आणि आज आम्ही बाईकवर जाणार आहोत, म्हणून मी रेनकोट घातलेला आहे। प्रीतीने सुद्धा रेनकोट घातलेला आहे, बॅग रेडी आहे। तर जाऊ घरी, आई पप्पा वाट बघतात कधीचे येतात। 7 वाजले तरी पण मला उशीरच झाला। कटलेट्स बनवले, त्याची भांडी वगैरे पडली होती, मला ती घासायची होती, म्हणजे ओटा सगळा साफ केलेला आहे। आईकडून आल्यानंतर मग डायरेक्ट झोपायचं, कारण की उद्या परत सकाळी प्रीतची मॉर्निंग शिफ्ट आहे, त्यामुळे सकाळी लवकर 4 वाजता उठायला लागतं, म्हणून मी आधीच ओटा वगैरे पूर्ण साफ करून घेतला, म्हणून थोडा उशीर झाला मला। आईला आणि आई पप्पांना सुद्धा थोडेसे कटलेट्स घेतलेत मी, बघूया त्यांना कसे वाटतात। तर चला आपण जाऊयात आईकडे, आईला भेटूया। A few moments later. हॅलो, कशा आहात? मस्त, तुम्ही कशा? आम्ही मस्त। तुला खाऊ आणले बघ पिशवीमध्ये, काहीतरी ह्याच्यामध्ये बघ, खाऊ आहे तुझ्यासाठी। आता जेवण मग काय, श्रावणामध्ये नवऱ्याला काय ना काय पाहिजे, नवीन रेसिपी। छान बघ, हे तुझ्या जावयानी केलंय, हे तुझ्या पोरीनी केलंय। मस्त आहे आई, अख्खा तोंडात टाकायचं, आई सगळं तोडूनच खाणार। बघ, पप्पांना पण दे। कसे आहेत? बरे आहेत? छान आहेत पप्पा। भजी करतात का? पप्पा काय करतायत? भजी रेडी। अरे वा, हे आपलं घोसाळा। जेवण पण रेडी, मिरची पण। बेसनचे लाडू। ओ माय गॉड, माझ्यासाठी नाही, प्रीतला आवडतात। अच्छा, जावयासाठी। प्रीत हे बघ, तुझ्यासाठी बेसनचे लाडू केलेत। गोविंदा कृष्ण जन्मासाठी स्पेशल होममेड। अरे मग होममेडच आहेत ते, डाळ अंडी भाजली। वासच छान येतोय, यासाठी दिवाळी आली। घरचं आपलं घरातला तूप टाकलं, बाकी काय नाही टाकलं। छान झालेत, पण गोड कमी टाकले, आम्हाला गोड कमी लागतात। हा, हे तुला घेऊन जा, तुझ्या पिशवीत ठेवून दे। ओके, थँक्यू। रिटर्न खाऊ आलेला आहे आपल्याकडे। काय करू सांगायला? भाज्या बिज्या खायला, मेथी आहे तुझ्याकडं, तुझ्या जायसुंदीची फुलं आहे, कढीपत्ता आहे, तो कढीपत्ता जायसुंदीची फुलं जराशी मिक्सरला लावायची, ते करायचं। आम्ही केलं का तुम्हाला वेळ नसेल लावायला, ते घरी आल्यावर असं आम्हाला ऐकायला भेटतं। हे नाही करत तू, ते नाही। मी तिला दाखवते की आई माझी इथली समोरची केस आहेत ना, ती विरळ झाली, काय करू? तर ती तिचे उपाय सांगते, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, पण तुम्ही काय करत नाही। लावायला पाहिजे तुम्ही, दुसरं काय? हा, तेच ना, आपण काळजी घेतली पाहिजे ना। पण तुझे पण तसेच आहेत ना, माझे पण तसेच आहेत, दीदीचे पण तसेच आहेत। तुझे जास्त ते अनुवंशिक पण असतात कधी कधी, दीदीचे पण तसेच आहेत, पण माझे थोडं जरा जास्तच झालेत आता। ते आजारी पडल्यामुळे थोडेसे जास्त, म्हणजे गोळ्या खाल्या ना मी जास्त, उष्णता उठली, ती भारी झाली तुझ्या, इथली केस गेली माझी। तर काय, पोरगी जवळ आहे, मग पटकन येते। एक आईने फोन केला की पोरगी हजर, जवळ आहे मग काय, 10 मिनिटाचा रस्ता, पटकन हजर। मग हीच मजा आहे। हो, जवळ आपला माहेर असला की नवऱ्यानी बाईकवर पटकन सोडलं की झाला। तर काय आहे आज जेवायला? चवळीची भाजी, आहे बघ, वरण, चपाती,
बापरे, मिरची पण तळली आहे. मिरची, लोणचं, लोणचं. हा मस्तच. पापड. जेवण रेडी आहे. हे बघ पापड. तुला लोणचं देऊ? पकड, गरम आहे, पकड तूच. लोणचं तुला देऊ का नको? मला थोडंसं दे, थोडं खाईन मी. रात्रीचं नाही खात, पण थोडंसं टेस्टला लागेल मला. इथे दे, इथे. अजून पापड द्यायचे आहेत. हो, अरे बापरे, काय काय पापड पण तळलेस? पापड ते पण तिकडे ठेवलेत. डबा तिकडे ठेवलाय. जेवण इज रेडी. जेवणार का? हात धुवा आणि बसा. आराम ना आईकडे आल्यानंतर. हो मग तेव्हा आईने आणलं ताट घे चल. बापरे, पापड पण तांदळाचे आणि उडदाचे. सावकाश. श्रावण स्पेशल. तर इकडे ताटं वाढलेली आहेत. आईकडे आल्यानंतर असं आयतं ताट मिळतं आपल्याला. आणि समोर अशी भजी ठेवलेली आहे. मिरची सुद्धा पप्पांनी तळलेली आहे. आणि इकडे मी पापडचा डब्बा घेऊन बसले. मला पापड आवडतात खायला. आणि पप्पांनी ही घोसाळ्याची भजी बनवलेली आहे, ती मला खूप जास्त आवडते. घोसाळे तुम्हाला माहीत असतील, तर त्याची भजी आहे ही. तरी बघ, मीठ टाकलेलं आहे तरी पण जास्त मीठ टाकतोय. काय रे, आपण टाकलं त्याच्यामध्ये मीठ? जास्त खार खार बरं नाही, पण तुला खारच आवडतं. चलो सुरुवात करा. हा, पप्पा पण आहेत. आई तू पण बसीये. आमची पिशवी भरली. चलो बाय बाय. बाय बाय, लवकर या. बाय बाय. बाय बाय. गोविंदाला लवकर यायचं. येणार 2 दिवसात परत येणार मी. सगळे गोविंदाला यायचं. ओके बाय बाय. तर मंडळी, आता आलेलो आहोत आम्ही घरी. 10 वाजायच्या आधीच आलो, का उद्या लवकर जायचं आहे. आणि आता माझी चालू आहे उद्याच्या डब्याची तयारी. तर उद्या फरसबीची त्याला भाजी देणार आहे. फरसबी आणि फ्लॉवर टाकून अशी भाजी करणार आहे, म्हणजे व्हेज कुर्मा टाईपसारखी असं बोलू शकता. त्यासाठी फरसबी मी आत्ता कापून घेते, कापून डब्यामध्ये ठेवते. का उद्या सकाळी तेवढा वेळ भेटणार नाही मला भाजी कापण्यासाठी, म्हणून मी आत्ताच फरसबी डब्यामध्ये कापून ठेवते. मी तुम्हाला दाखवते. तर ही आहे फरसबी, ती कापून ठेवते अशा डब्यामध्ये, बारीक करून ठेवते, म्हणजे पटकन मला उद्या भाजी घालता येईल. तर उद्याच्या डब्याची तयारी रेडी आहे. फरसबी मस्त बारीक कापले आणि इथे मी फ्लॉवरसुद्धा बारीक करून घेतलं आहे, म्हणजे नंतर कापण्यामध्ये वेळ नको जायला. तर हे डब्यामध्ये बंद करते आणि मग त्याला फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे पटकन मला भाजी घालता येईल. तर मंडळी, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय बाय.